एक छोटीशी सध्या कविता चालली आहे ती सांगावीशी वाटते. मन तुझं जलतरंग लहरी तुझा साथ, मन तुझं जलतरंग लहरी तुझा साथ, दरवेळी परकी वाटते ओळख तुझी गाज, चाल तुझी फसवी जरी गाणदगा बाज नाही, भरतीची लाज नाही ओरडीचा मार नाही. ह्या एका ओळीमध्ये सगळं काय आहे तुम्ही समजून घ्या. मी जास्त काही गजरामध्ये बोलणार नाही, ठीक आहे. या ठिकाणी आज आपण जे सण उत्सव परंपरा संस्कृती जपली आहे जी साजरी करतोय ती जर कोणाची पुण्याई असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने माझ्या गजराची सुरुवात करतोय. गुरुमाऊली सुशील गोटणकर बुवांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्याप्रमाणे चालण्याचा थोडा प्रयत्न करतोय. काही चुकल्यास सांभाळून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की सर्वांना माहितीच असेल हिंदवी स्वराज्य संस्थापक ज्यांनी हिंदू धर्मासाठी अनेक त्याग केले. बघा बुवा, छत्रपती शिवाजी महाराज आज प्रत्येक हिंदूच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण करून बसले आहेत. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, हीच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. खरंच या ठिकाणी मी सुरुवातीपासून एक नाव घेतलं नाही भजनामध्ये. खरंच मला ते लेट घ्यायचं होतं थोडं सर्वांना समजण्यासाठी. आज या ठिकाणी गुरुमाऊली समान म्हणजे चांगला मार्गदर्शक एका कलाकाराला कसं पुढे न्यावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय दीपकजी तांबे, दिव्यामधील एक जाणते भजनप्रेमी, संपूर्ण कोकणामध्ये ज्यांची ओळख आहे. सन्माननीय लास्टला बसले ते सन्माननीय दीपकजी तांबे काल खास मुंबई दिव्यावरून आजच्या बाईसाठी आहे. खरंच माझ्या मंडळासाठी त्यांची मोलाची साथ आहे. आज जे काय मंडळ आहे, जे काय मी पुढे चाललो आहे त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक आहे. मी मुद्दामच त्यांचं नाव सुरुवातीला घेतलं नाही कारण आपल्या गजरामध्ये घेऊया. असो तर छत्रपती शिवाजी महाराज आज जर अंगणामधली तुळस आणि मंदिरावरचा कळस जर कोणाची पुण्याई असेल तर ती माझ्या राजाची पुण्याई आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने या गजराची सुरुवात करतोय. ही आरती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. आरती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जयकार प्रत्येक हिंदूच्या हृदयातून यायला पाहिजे एवढी छोटीशी माझी विनंती आहे तुम्हाला. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. जय देव जय देव जय जय शिवराया, जय जय शिवराया,
तसेच या ठिकाणी सन्माननीय गुरुबंधू योगेश लाड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे, धन्यवाद. आरेगावचे रॉकस्टार उत्कृष्ट तत्ववंत संकेत दुलम यांच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेले आहे. सन्माननीय सिद्धेश पवार यांच्याकडून हे बक्षीस आले. खरंच सुंदर तत्ववादन करतो हा, मला चांगल्या प्रकारे साथ आहे त्याची. तसेच सन्माननीय देवेंद्र जेटे, त्यांचा मुलगा आमच्या आरेगावचे देवेंद्र जेटे या ठिकाणी बारीसाठी उपस्थित आहेत, त्यांचे मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. सन्माननीय रोहित कदम, आमच्या गावातील एक रत्न म्हणजे दशावतारी कलाकार, तो स्त्री पात्र साकारतो. दशावतारी कलाकार रोहित कदम यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले, धन्यवाद. सन्माननीय माझे काका श्यामसुंदर कदम यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले आहे. सन्माननीय ज्येष्ठ भाऊ कदम या ठिकाणी बसले आहेत, त्यांचं आज वय 75च्या पुढे आहे, तरी देखील माझ्या भजनासाठी ते नेहमी येतात. कुठेही सिंगल वारी असू दे, डबल वारी असू दे, नेहमी माझ्यासोबत येतात. फक्त सांगायचं चला म्हणून, डायरेक्ट कपडे घालून बाहेर पडून येणार. त्यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, धन्यवाद तुम्हाला. सन्माननीय पकवाजवादक दिलीप पाटकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले, धन्यवाद. सन्माननीय आमच्या गावचे नितीन लाड यांच्याकडून माझ्यासाठी 101 पकवाजवादक प्रथमेश परब यांच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेले, धन्यवाद. सन्माननीय कृष्णा लाडबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, धन्यवाद. तसेच आमच्या आरेगावचे बुवा सन्माननीय संकेत कदम यांच्याकडून देखील 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, धन्यवाद. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. या ठिकाणी बुवाने खूप काही सांगितलं, वयाने लहान आहे बोलले, कलेने, पण मी बुवांना काय बोललेलो, तुम्ही वयाने लहान आहात, कलेने माझ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा मोठे आहात, मी तुमचा नेहमीच आदर करेन, मी असं बोललेलो तुम्हाला. तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढला तसं काय हरकत नाही. आणि तसेच या ठिकाणी मेघश्याम पाटोळे, सन्माननीय पकवाजवादक अंकित शिंदे, सुशांत जोई बुवांना पकवाज सत्कार करतात, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. सन्माननीय सतीश कदम यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच सन्माननीय मेघश्याम पाटोळे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले. बुवा बोलले, बुवा तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मूर्ती लहान, तुम्ही कोणात माहित आहे, मूर्ती लहान आणि कीर्तिमान, समजलं, तुम्ही त्याचं उलट केलं. असू दे, दसऱ्यामध्ये तुम्ही खूप वेळ काढला, माणसं कंटाळली, पाऊस आला म्हणून थोडी जण थांबली, असो काय हरकत नाही, तुमची पहिली बारी. आणि शेणाचा जोक सांगितला तुम्ही, भारी सांगितला. माझी पहिली बारी झाली ना बुवा, खरंच सांगतो, या देवाच्या समोर आहे. दुसऱ्या दिवशी मला एवढे फोन आले गावातल्या, एवढ्याने माझं कौतुक केलं ना, मला खूप बरं वाटलं. म्हणजे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं माझी एवढी चांगली बारी होईल. स्वतः सूरज खांडेकर बुवांनी देखील मला फोन करून सांगितलं, खूप सुंदर बारी केली, पहिली बारी अशी वाटलीच नाही मला. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, शेणाबिण्याचे नेमाचे असा काही विषय आमच्याकडे झाला नाही. एकदा काय झालं, बुवा आता लहान आहेत, पण बुवांचं त्यावेळी लग्न झालेलं, बुवा वयाने खूप मोठे आहेत, बुवांचं लग्न झालं. बुवा रोज कामावरती जायचे, आपले बाजारात जिथे कुठे कामाला होते तिथे जायचे. आणि काय झालं, बुवा रोज संध्याकाळच्या घरी यायचे, तर त्यांची बायको त्यांच्यावर किती खूप रागवायची, म्हणजे रोज रागवायची, चिडचिड करायची. बुवा आले की दरवाजा उघडायची, जोरात आपटायची दरवाजा लावताना, परत त्यांना बसवून जेवण असं लपटून द्यायचे, जेवण गिळा असं म्हणायचे डायरेक्ट. तर बुवा रोज विचार करायची, ही एवढी माझी चिडचिड जागराग का करते. मग बुवाने त्यांच्या मित्राला विचारलं, मी काय करू म्हणजे माझी बायको माझ्यावरती प्रेम करेल. बघा, बुवाने मित्राला विचारलं, मी काय करू म्हणजे माझी बायको माझ्यावरती प्रेम करेल. तर मित्राने काय सांगितलं, तू घरी जा, तिची स्तुती कर, तिच्या माहेरच्यांची स्तुती कर, तुला ती काही बोलणार नाही, ती जे जेवण बनवते त्याची स्तुती कर. बुवा रोजच्या प्रमाणे घरी गेले. वा, बायकोला म्हणतात, बुवा आज खूप सुंदर दिसतेस तू. बायको जराशी हसली. बुवांना देखील समाधान वाटलं. नंतर बुवा आतमध्ये गेल्यानंतर हातपाय धुवून जेवायला बसले. आज जेवणाचा वास देखील खूप सुंदर येतोय, छान जेवण बनवलंच वाटतं असं बोलतात. आणि
तेवढ्यातच बायकोने जेवण वाढलं, डाळ वाढली, भात वाढली, भाकरी वाढली, भाजी वाढली. बुवा जेवायला सुरुवात केली. बुवा अचानक म्हणतात, वा आज किती भाजी सुंदर झाली आहे. बुवा बघा बायको म्हणजे तुम्ही काय म्हणता, वा आज भाजी किती सुंदर झाली आहे, अशी भाजी मी उभ्या आयुष्यात तुझ्या हातची खाल्ली नाही. एवढं बोलल्याबरोबर बायको संतापली. बायकोच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बायको म्हणते, इतकी वर्ष मी केलेली भाजी कधी तुम्हाला आवडली आणि त्या शेजाऱ्याने दिलेली भाजी तुम्हाला आज आवडली. एवढं बोलतात बुवा उठून पळाले. बुवा उठून पळाले ते गडावरती गेले, ऋषींजवळ गेले. बुवा म्हटलं मित्राने दिलेला संदेश काय उपयोगी पडला नाही म्हणून ऋषींजवळ गेले. ऋषीमुनींना म्हणतात, बुवा मी काय करू, माझी बायको माझ्यावरती प्रेम करत नाही, माझी चिडचिड करते, तिला आदराने बोललं तरी ती माझ्यावरती रागवते. ऋषी म्हणतात, एवढं सगळं जर मला येत असतं तर मी गडावरती तपश्चर्या करत का बसलो असतो. बुवा लगेच तिथून घरी परतले. असो, छोटासा विनोदासाठी हा जोक सांगितला. बुवाने खूप काही अध्यात्म सांगितलं. माझी डायरी छोटी आहे, गोड मारून घ्या. असू दे. या ठिकाणी मनोरंजनासाठी 2-4 नवीन गाणी घेतो. काय सध्याची रीत आहे, प्रेक्षक जरी कमी झाले असले, आता जे प्रेक्षक आहेत ते दर्दी प्रेक्षक आहेत, त्यांना भजनाची जाण आहे. ठीक आहे, असू दे. हॅलो हॅलो. बांगड्याची माळ, बांगड्याची माळ, हो बांगड्याची माळ, लिंबावानी डोळ, उभी हाय नदीच्या काठाला, हो उभी हाय नदीच्या काठाला. लखवा लखवा
भजन केलं, पंचरत्नांची आठवण केली. मी काय वेगळी करणार नाही. असू दे, बारीला वेळ झालाय. तुम्ही गेला काय कोणी गेला माहित नाही वेळ. असो, पटापट गजर पटापट संपवतोय. काय भजनाची पंचपदी पूर्ण व्हायला पाहिजे. अभंग गवळण गजरापर्यंत आजचं भजन व्हायला पाहिजे. बुवांची देखील पहिलीच बारी आहे, माझी पण पहिलीच आहे. समजा बुवा मला लय मोठं समजा नको. असू दे, स्माईल भारी आहे बुवांची, बघायला भारी वाटतं. असू दे, या ठिकाणी बुवांनी पंचरत्नांची आठवण केली. मी देखील एक दोघांची आठवण करतो. थोडक्यात घेऊया. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात या कोकणात या कोकणात चतुर्थीचा मोठा काशीराम परबुवा यांच्या चरणी नतमस्तक आहे. तसेच कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदमबुवा आमचे डॅडी यांच्या देखील चरणाशी नतमस्तक आहे. खरंच सन्माननीय दीपक तांबे यांच्याकडून लाख मोलाचं 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. चरणाशी नतमस्तक आहे. संकेत कदम यांच्याकडून पक्वाजादक प्रथमेश परब यांच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा पुन्हा होणे नाही बुवा. आज त्यांचा आपण वारसा चालवतोय. काय कार्यक्रम जरी आमचा असला, म्हणजे नरेवाडीचा कार्यक्रम असला, तरी तो कार्यक्रम आपल्या दोघांवरती आहे कसा करायचा. सुंदर बारी गेलात बुवा. मला काही न बोलता बारी गेलात तुम्ही. मला खूप आवडली तुमची बारी. फक्त काय आहे, थोडं लिमिट मध्ये, शॉर्ट अँड स्वीट. ओके. या ठिकाणी अनेक माता भगिनी उपस्थित आहेत. यांच्या चरणाशी नतमस्तक होते. तुम्हा सर्वांसाठी एक सुंदर आईवरती असलेलं गाणं सादर करतोय. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली आई. आईचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही आणि तिचे उपकार आम्ही शब्दात सांगू शकत नाही. या गाण्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय, ऐका. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती वाणी. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती वाणी. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार स्वीकार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार स्वीकार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार स्वीकार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती वाणी. आई तुझ्या
आचार विचार वेगवेगळे असतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे. फक्त शेवटी एवढंच सांगतो, आज कलियुगामध्ये पैसा आहे तर किंमत आहे. स्वतःचा भाऊ, स्वतःचे आई किंवा वडील कोणीही असू दे, माणसाला एकटा आलाय, एकटाच जायचंय, पैशाला किंमत आहे. म्हणून जास्त कोणाच्या सानिध्यात घर करून राहायचं नाही. जे काय असेल ते थोडक्यात करायचं. कसं आहे, लोखंडाचा कोणीही नाश करू शकतं, लोखंडाचा कोणीच नाश करू शकत नाही. त्याचा गंज हाच त्याचा नाशाला कारणीभूत असतो. तसंच माणसाला कोणीच हरवू शकत नाही, त्याचे विचार आणि अहंकार त्याला हरवतात. सुंदर विचार आहेत. या ठिकाणी बुवानी तुम्हाला खूप काही गजरच्या माध्यमातून समाज प्रबोधन, अनेक अध्यात्म, राम कृष्ण रावण कसा होता, सर्व काही सांगितलंय. तुमच्या लक्षात आलंच असेल, आईसाठी या युगामध्ये आईवरती खूप गाणी आहेत, पण आपला बाप कोणाला आठवत नाही. आज पडद्यामागचा कलाकार खरे कष्ट, रात्री झोपल्यावर जर कोणी आपला विचार करत असेल ना, तर तो फक्त आपला बाप असतो. या ठिकाणी माझे वडील उपस्थित आहेत, मंदिरामध्ये बसले आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. त्यांच्या कृपेने, त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी आज या भजनामध्ये आहे. ते अगोदर भजन करायचे, पण मी 8वी पासून भजन करायला लागलो तेव्हा त्यांनी मला खूप साथ दिली. आतापर्यंत कुठेही भजन असू दे, कुठेही भजन स्पर्धा असू दे, माझ्या सोबत असतात. स्पर्धेवरून आठवले, या ठिकाणी मगाशी बुवा अतुल मिस्त्री कुणकेश्वर आलेले आमच्या सोबत नेहमी असतात स्पर्धेला. बुवा त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहे, त्यांचे लाख लाख आभार मानतोय. या ठिकाणी कोणाचं बक्षीस चुकून राहिलं असेल तर सांगा कृपया, वाचतो ना. ठीक आहे. या ठिकाणी भाई नरे या गावची शान, शिवप्रतिष्ठान रामेश्वर अध्यक्ष सन्माननीय भाई नरे यांच्यावरती रचलेला सुंदर गजर तुमच्या समोर सादर करतोय. भाई नरेंना माझी विनंती आहे, त्यांच्यासाठी बनवलेला गजर आहे, म्हणजे मी बनवलेला नाही, गुरुबंधू सन्माननीय संजय बुवा परब तोरसोळे भगवती दिंडी भजन मंडळ यांनी आणि गुरुमावळींच्या कृपा आशीर्वादाने सुंदर छोटासा गजर भाई नरेंवरती लिहिला आहे, तुमच्या समोर सादर करतोय. तसेच हिंदू धर्मावरती, आपल्या हिंदू धर्मावरती होणाऱ्या आघात शेवटच्या गजरातून तुमच्या समोर मांडणार आहे. तर राहिला विषय आईचा. सध्या काय या ठिकाणी महिला वर्ग खूप उपस्थित आहेत, काही जण होते. बुवांची आई देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे देखील भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. काय असतं, आता सध्या महिलांना लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळतोय. हो ना, लाडक्या बहिणी योजनेची KYC करून घ्या सगळ्यांनी. काय साईट सध्या स्लो चालते, पण रात्री 1-2 वाजल्यानंतर चालू आहे KYC. आधार कार्ड आणि OTP लागणार. माहितीसाठी सांगतो, करून घ्या, नाही तर 1,500 रुपये फुकटचे बंद होते. असो, सर्वांच्या चरणाशी नतमस्तक आहे. तुमचा बुवा, हो बुवा, लाडक्या बहिणी योजनेचा लाभ आहे का? नाही, आपण आपल्यासाठी पण योजना आहे तरी भजनी कलाकार बरोबर 50 वर्ष पूर्ण होईल. तुम्ही पण लहान आहात, मी पण लहान आहे, लय घास सुद्धा आलो. अशीच गावात 50 वर्ष पूर्ण होईपर्यंत फक्त भजन 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 भजन, बाकी काय करायचं. 10 लाख सगळी सर्टिफिकेट एकत्र करायची, प्रस्ताव पूर्ण करायचो, जिल्हा परिषदला कलाकार मानधन योजनेत देऊन टाकायचं. महिन्यात 5,000 रुपये चालू. काय मग अजून, मग सांगते तुमचा अजून लहान आहात, मोठे व्हा, वयान लहान आहात. असू दे. या ठिकाणी सन्माननीय भाई नरे यांच्यावरती गजर घेतोय.
या मिडबाव नगरीला सरमाळीने भाई नरे हा गजर खास तुमच्यासाठी आहे. प्लीज थोडं 2 मिनिटासाठी ऐका. हा खरंच तुमच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. कोरोनाच्या काळात तुमचं कर्तृत्व मी जवळून माझ्या गावामध्ये बघितलंय. रामेश्वर प्रतिष्ठानचे ॲम्ब्युलन्स जेव्हा आमच्या गावात फिरायची, कोरोना काळात जर खरा देवगड तालुक्यात कोणी योद्धा असेल तर सन्माननीय भाई नरे. खरंच तुमचे खूप खूप आभार. कोरोनाला न घाबरता न डगबगता तुमच्या रामेश्वर प्रतिष्ठानने खूप लोकांना गरजूंना मदत केली. हा गजर तुमच्यासाठी आहे. या मिडबाव नगरीला सुंदर साऊंड सिस्टीम आहे. खरंच आज जे काही भजन आहे ना ते तुमच्यावरती आहे. आमचं दोघांचं भजन खरंच तुमच्यावरती आहे. साऊंड सिस्टीम जर खराब असेल ना तर काय मजा नाही कार्यक्रमाला. असू दे, तुमचे लाख लाख आभार. या मिडबाव नगरीला ज्यांची मोलाची साथ, या मिडबाव नगरीला ज्यांची मोलाची साथ, सार गुपित घडलं हो, सार गुपित घडलं हो, भाई नरेच्या नावात, सार गुपित घडलं हो, भाई नरेच्या नावात, सार गुपित घडलं हो, भाई नरेच्या नावात. जिल्ह्यामध्ये आहे. खरंच लाख मोलाचं कार्य ते करतायत. अनेक गरजूंना मदत, अनेक समाज कार्य, विकास कामांमध्ये त्यांचा पुढाकार असतो. या मिडबाव गावचे ते सरपंच आहेत म्हणून म्हणतोय
नरे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय व गजर संपवतोय. या ठिकाणी आपल्या हिंदू राष्ट्रावरती होणारे आघात, आपल्या हिंदू राष्ट्रावरती ज्या काही सध्या कलियुगामध्ये जे काही आघात होतात गजराच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न सन्माननीय गुरुमाऊली सुशील गोंदलकर भावांनी केले. त्याचा छोटासा प्रयत्न करतोय. गजर ऐका. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव राजाचं होत आहे. या हिंदू धर्मावरती होणारे अनेक आघात कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी इथे जमलेल्या थोडक्या लोकांसमोर हा गजर सादर करत आहे. एवढ्याने जरी या गजराच्या माध्यमातून छोटासा बोध घेतला तरी खूप काही झालं. काय आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी, देव, देश आणि धर्म यासाठी प्रत्येक माणसाने नेहमी तत्पर राहिलं पाहिजे. म्हणून हा गजर तुमच्या समोर सादर करतोय. बघा. येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर, येऊ लागली पुन्हा संकटे या हिंदू धर्मावर. वाट पाहून चालली ती कुणी हवा, छत्रपती शिवाजी महाराज. बघा. सूर्यनारायण उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता, सूर्यनारायण उगवला नसता तर आकाशाचा रंग समजला नसता, आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्म समजला नसता, हिंदू धर्म समजला नसता. म्हणून म्हणतोय शिवरायांनी धर्म संस्कृती जपली जीवाच्या पार, आज बघा. संगमेश्वरच्या जेलमध्ये त्यांना अटक करण्यात आली. आपल्या राजांचे, शंभूराजांचे औरंगजेबाने हाल करून त्यांना मारलं. अक्षरशः डोळ्यात त्यांच्या तापलेल्या सळ्या घालून त्यांना, तसेच त्यांच्या नखाचे म्हणजे नख त्यांची खेचून काढली. रक्ताच्या साखळीने त्यांना मारण्यात आलं. तसेच
कापलेल्या शिगा त्यांच्या शरीराला लावण्यात आले, अनेक जखमांवरती त्यांच्या मीठ चोळण्यात आलं. हा आपला शंभू राजा कधी कोणाला कळला नाही, पण आज छावा चित्रपट जेव्हा आला तेव्हा समजलं लोकांना आपल्या शंभू राजा नेमका कोण होता. खरंच छावा चित्रपट आला म्हणून लोकांना समजलं शंभू राजा कोण होता. नाही तर इतके दिवस संभाजी महाराज कोण होते हे लोकांना समजलेलं नव्हतं. म्हणून म्हणतोय धर्मवीर धर्मवीर शिवरायांनी धर्म संस्कृती जपली जीवाच्या पार. मानाचे स्थान आहे. खरंच हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मी कुठल्याही पक्षाचा या ठिकाणी समर्थन करत नाही, पण जे घडून गेले ते सांगतो. खरंच सन्माननीय बाळासाहेब ठाकरे पुन्हा होणे नाही, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि म्हणतोय रूप बदलून गेला साज मंदिरातल्या घंटेचाही मोजती आता आवाज. सध्या काय सण आपण ना हे नुसते करायचे म्हणून साजरे करतोय. काही ठिकाणी कुठलाही सण आला की बाबा हा सण आहे आपला हिंदू धर्माचं प्रतीक आहे, सगळेजण करतात म्हणून आपण पण करूया. पहिल्यासारखे शास्त्र पद्धतीने म्हणजे जी काय पद्धत होती त्यानुसार आता कोण सण साजरे करायला बघत नाही. माणसाची देवावरची श्रद्धा कुठेतरी कमी होत चालली आहे. म्हणून या गजराच्या माध्यमातून म्हणतोय सणासुदीचे रूप बदलले बदलून गेला साज. खूप काही आपण गोष्टी जवळून पाहतोय, टीव्हीवरती बातम्यांमध्ये पाहतोय. सध्या काय झालंय आपल्या कोडाळमध्ये 4 दिवसापूर्वीची घटना, एका 11वीतल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह एका बंद घरामध्ये आढळला. सर्वांना ती बातमी माहीतच असेल, मी काही जास्त विश्लेषण करून सांगत नाही. या गोष्टी आपल्या कोकणामध्ये घडायला सुरुवात झाली आहे. हे कशामुळे झालंय तर हिंदू धर्मावरती लोकांचं हिंदू धर्मावरती असलेली निष्ठा, प्रेम, आपले हे टिकली बांगडी वगैरे गंध या गोष्टी कमी होत चाललेल्या आहेत. काय टिकली बांगडी पसार झाली, गंधन दिसे कपाळा. टिकली म्हणजे स्त्रिया काय करायचं, पहिल्या इथे कुंकू लावायचं. इथे आपल्या आज्ञाचक्र असतं, तुम्हाला माहितीसाठी सांगतो. या ठिकाणी आपल्या आज्ञाचक्र असतं आणि या ठिकाणी स्त्रियांच्या कपाळावरती दुर्गा देवीचं स्थान आहे. ती दुर्गा शक्तीचं
स्थान या ठिकाणी कार्यरत असतं, म्हणून स्त्रिया कुंकू लावतात आणि त्या एकमेकींना जेव्हा कुंकू लावतात तेव्हा त्या आपल्यातल्या दुर्गा देवीची पूजा करतात. त्याने काय होतं, आपल्या शरीराची संपूर्ण शरीराचे रक्षण करतं. तो टिळा किंवा कुंकू आपल्या संपूर्ण शरीराचे रक्षण करतं, म्हणून ते कुंकू लावायचे. आता काय झालंय, त्या कुंकवाची टिकली झाली, त्या टिकलीची पण एक छोटी टिकली झाली आणि ती पण त्याची पण आणि एक छोटी टिकली झाली. ती टिकली तर टिकली, नाही तर बाजारात नेऊन विकली, अशी परिस्थिती आहे. बघा, पटतंय तुम्हाला तर उद्यापासून सर्वांनी मोठी टिकली लावा, कुंकू लावा. आपल्या धर्माचं प्रतीक आहे ते. आणि पुरुषांसाठी सांगायचं झालं म्हणजे गंधन दिसे कपाळात. आता प्रत्येक जण गंध लावतात, मी पण टिळा लावतो, आता नाही. तुम्ही लावलाच, मी नाही लावला, असं म्हणते. काय झाला, घामलं येतात, पुसून जातात. सकाळी मी रोज टिळा लावतो उठल्यावरती. टिळा हा प्रत्येकाने लावला पाहिजे. आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे ते. काय होतं, आपल्या कपाळावरती म्हणजे पुरुषांच्या कपाळावरती शिवतत्व असतं आज्ञाचक्रामध्ये. ते शिवतत्व नेहमी कार्यरत राहण्यासाठी टिळा लावला पाहिजे, बरोबर. उद्यापासून प्रत्येकाने टिळा लावायचा. आपल्या हिंदू धर्माची ती ओळख आहे. ते शिवतत्व जेव्हा कार्यरत राहतं तेव्हा आपल्या संपूर्ण रक्ताभिसरण जे आहे ते व्यवस्थित होतं. हा त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन झाला. तसेच टिळा लावल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरावरती एक संरक्षण कवच निर्माण होतं. तुम्ही उद्या एकदा प्रयत्न करून बघा, टिळा न लावता आरशात बघा आणि टिळा लावल्यानंतर आरशात बघा, तुम्हाला काय जाणवतं. रोज जर तुम्हाला टिळ्याची सवय झाली तर तुम्हाला एखाद्या दिवशी तुम्ही टिळा नाही लावला विसरून, तर लोक तुम्हाला स्वतःहून विचारतील, आज तू वेगळा दिसतोय, तू आज टिळा का नाही लावला. हे जेव्हा बदल आपल्या समाजामध्ये घडतील तेव्हा आपला हिंदू धर्म खरा प्रत्येक हिंदूच्या हृदयात जागा झालेला असेल. म्हणून म्हणतोय, म्हणजे वाढदिवस असला, बारसा असला तरी आपण केक आणतो घरामध्ये. पाव किलोचा, 1 किलोचा, वेगवेगळे फ्लेवर आणतो. पायनॅपल, तुम्हाला कोणता आवडतो फ्लेवर? चॉकलेट आहे, चॉकलेट, बोर्न चॉकलेट आवडतं. काय आपण वेगवेगळे म्हणजे वाढदिवसाला वगैरे केक आणतो. मुलाचा जन्म झाला, ते काही त्याला 1 महिना पूर्ण झाला की लगेच आई वडील केक आणतात, कापतात, त्याला आडवा ठेवतात, मुलाला सुरीने तो केक कापतात. 2 महिने झाले की केक कापतात, 3 महिने झाले की वर्ष होईपर्यंत केक कापतात. पुन्हा वाढदिवसा दिवशी त्याचा केक कापतात. बारशाला सुरुवातीला कापतात तो वेगळा 12 दिवस झाल्यानंतर. त्याच्यानंतर परत त्याचा साखरपुडा ठरला, साखरपुड्याला देखील केक कापला जातो. नंतर लग्नाला केक कापला जातो. लग्न झाल्यानंतर त्यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस असला केक कापला जातो. केक फक्त शिल्लक राहिलाय, तो मेल्यानंतर कापायचा, तो त्याच्या सरणावर ठेवायचा, केक कापायचा, म्हणजे आपली संस्कृती पूर्ण होते, बरोबर. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण आपले वाढदिवस एखादा दिवा लावून ओवाळून त्याची आराध म्हणजे पूजा करून, त्याचे पूजन करून, मुलाचे पूजन करून केलं पाहिजे. काय करताय तुम्ही, एखाद्या अन्नावरती धारदार सुरीने ते कापताय, म्हणजे आपल्या अन्नाचं कुठेतरी हे करताय, विटंबना करताय. म्हणून या गजराच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडतोय, आम्ही आता केक कापतो, दिवा विझवतो त्यावर. आम्ही आता केक कापतो, दिवा विझवतो त्यावर. वाट पाहून
शुभं करोति चालीरीती जिवंत ठेवू टिकवू नाती होती सुंदर चरण सन्माननीय गुरुवर्य सुशील घोटणकर बुवांनी या ठिकाणी शेवटचं चरण या गजरामध्ये मांडलेलं आहे। काय बुवा ज्याप्रमाणे बारी करतात त्याप्रमाणे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून तुमच्या कार्यक्रमाला गालबोट लागता नाही याच्या उद्देशाने मी बारी करतोय। काय चुकलं असेल तर सांभाळून घ्या। त्या गजराची मी सांगता करतोय या ठिकाणी कथा पुराणे उघडा मुलांना शिकवू शुभम करू। सध्याच्या काळात काय झालंय आपल्या लहान मुलांना माहिती नाही कोण राम कोण रावण बुवांना माहिती आहे सगळं। बुवांचा काय प्रॉब्लेम नाही तुम्ही हुशार अध्यात्मात तर तुम्ही इतरांना सांगा लहान मुलांना सांगा हा रावण होता हे छत्रपती शिवाजी महाराज होते हे संभाजी महाराज होते बरोबर बुवा। आताच्या मुलांना लहान मुलांना म्हणजे तुमच्या वयाच्या जरी विचारलास भगतसिंग सावरकरांचा फोटो दाखवलास की विचारलास ना हे कोण ते सांगूच शकणार नाही कारण आता ते काहीतरी फोटो कमी होत चालले। फक्त छत्रपती शिवाजी महाराज कुठेतरी थांबले आहेत आपल्यासोबत ते देखील कुठेतरी कमी होण्याचे या ठिकाणी दिवस येत आहेत ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे कुठला देव आपला आहे कुठल्या देवाची पूजा केली पाहिजे आराधना केली पाहिजे। या ठिकाणी आपण आपल्या लहान मुलांना शुभम करोती संध्याकाळी देवाच्या समोर बसून शुभम करोती म्हणायला शिकवलं पाहिजे। सकाळी उठल्यावरती आंघोळ केल्यावरती देवाच्या समोर नेऊन बसवलं पाहिजे त्याची आराधना उपासना करायला सांगितलं पाहिजे। चालीरीती जिवंत ठेवू टिकवू नाती होती असे जर सण उत्सव असे मंडळे या आपल्या कोकणात आहेत अजूनपर्यंत कुठलाही म्हणजे कार्यक्रम आपल्या ठिकाणी होत नाही असे नाही। अनेक धार्मिक कार्यक्रम आपल्या कोकणामध्ये होतात अनेक मंडळे ते धार्मिक कार्यक्रम राबवतात चालीरीती जिवंत ठेवली आहे कुठल्या ना कुठल्या रूपाने आपले कार्यक्रम ते पार पाडतात। यामुळे काय होतं गावातील वाडीतील लोक एकत्र येतात कधी एकत्र येऊन चार गोष्टी एकमेकांशी आपुलकीने बोलतात यामुळे आपली नाती कुठेतरी जपली जातात टिकली जातात। म्हणून म्हणतोय पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिलं ज्यांनी ज्यांनी नाही दिलं त्यांचे देखील आभार असू दे हरकत नाही। या ठिकाणी गजर घेतोय
सबस्क्राईब करा.